नमस्कार, मी महेश पाटील. लॅबोरेटरी इन्फोटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सौ शीतल जोशी यांनी घेतलेली मेट्रोपॉलिसचे संचालक व पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मनोज पटेल यांची मुलाखत बघणार आहोत. त्यांनी रक्त व त्यातील घटक तसेच रुटीन केल्या जाणाऱ्या तपासण्या याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नमस्कार, मी शीतल जोशी. आज या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत रक्ताच्या तपासण्यांचे महत्त्व. आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर मनोज पटेल. नमस्कार. डॉक्टर मनोज पटेल हे MBBS, DCP आणि MD असून पॅथॉलॉजी या विषयात त्यांनी MD केलेला आहे. तसेच ते औरंगाबाद मेडिकल कॉलेजला 5.5 वर्ष प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होते. आणि आता ते आपल्या नाशिकमध्ये 19 वर्ष सर्व रुग्णांची सेवा करत आहेत. डॉक्टर, मला सांगा की रक्त तयार कसं होतं? साधारण एका प्रौढ माणसामध्ये त्याच्या वजनाच्या 1.0 रक्त असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की साधारण 5 ते 7 लिटर रक्त असतं. सर्वात सुरुवातीला योक सॅकमध्ये, नंतर यकृतामध्ये, मग प्लीहेमध्ये रक्तनिर्मितीला साधारण सुरुवात 4-5व्या महिन्यापासून होऊन जाते. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर या रक्त निर्मितीचं काम हाडांच्या मज्जेमध्ये, म्हणजे हाडांमधली पोकळी जी असते त्याला इंग्लिशमध्ये बोन मॅरो म्हणतात, ह्या बोन मॅरोकडे सोपवलं जातं. आणि हळूहळू रक्त निर्मितीचं काम जसं वय वाढत जातं तसं फक्त शरीरातल्या मोठ्या हाडांशी संबंधितच उरतं. चपट्या हाडांमध्ये ते होत नाही. पण अगदी ज्याला म्हणू आपण की काही परिस्थितींमध्ये, प्रौढांमध्ये देखील काही रोगांच्या स्थितीमध्ये ही रक्त निर्मिती अवांतर ऑर्गन्समध्ये पण होऊ शकते, ज्याला एक्स्ट्रा मेड्युलरी हिमोपायसिस असं म्हणतात. आणि रक्तातील घटक कोणते कोणते आहेत? उत्तम प्रश्न विचारलात तुम्ही मला. रक्त मध्ये 2 घटक मुख्यत्वे, एक द्रव भाग आणि एक पेशींचा भाग. तर द्रव भाग हा साधारणतः 55% असतो. म्हणजे आपण जर म्हटलं एखाद्या माणसाच्या शरीरात 5 लिटर रक्त आहे तर त्याच्यामध्ये साधारण 3 लिटर पर्यंतचा भाग हा त्याचा द्रव भागाचा असतो आणि 2 लिटर भाग हा पेशींनी बनलेला असतो. तर 3 प्रकारच्या पेशी, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पेशींना शास्त्रीय भाषेत प्लेटलेट्स म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आपण रक्तबिंबिका म्हणूयात. तिथे अशा 3 प्रकारच्या पेशींनी हा पेशींचा गट बनलेला असतो. आणि डॉक्टर, आपण साधारणतः रक्ताच्या रुटीन तपासण्या कुठल्या करतो? तर या ज्या रुटीन तपासण्या आहेत रक्ताच्या आणि लघवीच्या, त्या केल्यानंतर तुमच्या शरीरातल्या बहुतांशी सिस्टीम्स ह्या योग्य काम करतायत किंवा नाही, हा जो आराखडा असतो त्याच्यामुळे आढावा त्या गोष्टींचा तो फार पटकन मिळून जातो. तर या रुटीन तपासण्यांमध्ये कंप्लीट ब्लड काउंट, युरिन रुटीन म्हणजे लघवीची साधी तपासणी, रक्तातली साखर, या जुजबी तपासण्यांना आपण साध्या बोली भाषेमध्ये रुटीन तपासण्या असं म्हणतो. बस. आणि मग या रक्ताच्या तपासण्या करण्या अगोदर काही सूचना असतात का, आणि त्या कोणत्या आहेत? हो, ती अडचण आम्हाला व्यवसाय करताना पण बऱ्याच अंशी जाणवते की काही वेळेला काही रुग्णांना उपाशी पोटी यायचं असतं, काहीसाठी जेवल्यानंतर काही ठराविक वेळानंतर यायचं असतं, काही तपासण्यांसाठी त्यांना लॅबमध्ये 2-2, 3-3 तास थांबून ठेवायला लागतं. आणि होतं कसं की छोट्या गावातनं, तालुका प्लेसमधनं आलेल्या रुग्णांना ह्या सूचना देणं मुश्किल होऊन जातं आणि ठरलेल्या वेळामध्ये बंधनकारक होऊन जातं त्यांना काम करून देणं. पण जर रुग्णांनी आधी विचारलं फोन करून की ह्याच्यासाठी कसं यायचं आहे, काही वेळेला काही औषधं बंद करावी लागतात, काही काळजी घ्यावी लागते त्याच्यामध्ये, ते आपण तपशिलात नंतर बोलू जर त्यात तसा विषय निघाला तर. पण तशी तयारी आवश्यक असते काही तपासण्यांसाठी मात्र. म्हणजे उपाशी पोटी येणं का जेवणानंतर येणं का काही औषधं बंद करणं किंवा सुरू करणं हे असं. आणि रक्त हे आजारी असतानाच तपासावं लागतं का, की काही आजार नसताना सुद्धा आपण रक्त तपासू शकतो? हो. आता ज्याला म्हणू की अवेअरनेस म्हणजे आरोग्याविषयीची जाणीव. आता मी माझा अनुभव सांगतो की मोतीबिंदूचं ऑपरेशन होईपर्यंत
प्रत्येक वृद्धांनी स्वतःचं रक्त आयुष्यात तपासलेलं नसतं, त्यांच्या 70 पर्यंतचं. आणि तेव्हा कधीतरी त्यांच्या लक्षात येतं की मला मधुमेह आहे किंवा माझी साखर जास्ती आहे. आणि ते म्हणतात मला तर काही त्रास नव्हता, मला साखर कशी निघाली. बरोबर. तर आता धकाधकीच्या जीवनामध्ये आणि जेव्हा ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत तेव्हा आपण आरोग्याच्या दृष्टीने कितपत फिट आहोत किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचा माहीत नसलेला त्रास आहे का हे जाणून घेण्यासाठी काही तपासण्या करून घेणं मुख्यत्वे 40 नंतर स्थूल व्यक्तिमत्वांनी करून घेणं आवश्यक असतं. कारण 40 नंतर हार्मोनल इम्बॅलन्स पण होतो स्त्रियांच्या स्त्रियांच्या मध्ये तर तो मोठाच प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. आता पुरुषांमध्ये देखील म्हणजे ज्यांना म्हणू बैठी जीवनशैली, आहार पद्धतीतला बदल, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, बीपीचा त्रास, सतत कॉम्प्युटर समोर बसून राहणं, तर ह्या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी अनुवंशिक असतात. तर याच्यामध्ये मी काय म्हणतो की जास्त सविस्तर तपासणी करून नाही घेतली तरी बघ जुजबी तपासणी 40 नंतर प्रत्येक माणसातनं वर्षातनं एकदा तरी करून घ्याव्यात. कम्प्लीट ब्लड काउंट आहे तर ह्या तपासणीत आपल्याला काय कळतं? आता तर CBC या शब्दाचा अर्थ आहे कम्प्लीट ब्लड काउंट. एक 10 वर्षापूर्वी जेव्हा ह्या सगळ्या टेस्ट मॅन्युअली म्हणजे हाताने केल्या जायच्या त्यावेळेला हिमोग्लोबिन, पांढऱ्या रक्तपेशींचा काउंट, पांढऱ्या रक्तपेशींचं वर्गीकरण आणि ESR नावाची गोष्ट, एवढ्या 4 गोष्टींवरती तो रिपोर्ट संपून जात होता. पण 10 वर्षापूर्वी सेल काउंटर्स म्हणजे याच्यासाठी नवीन तंत्रज्ञानांची मोठी यंत्र निघाली. रक्तातला ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय म्हणू आपण मराठीमध्ये, कुठल्या प्रकारचा आहे हे जाणून घेण्यात मदत होतेच. रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रक्तबिंबिकांचं अचूक मोजमाप खूप साऱ्या परिस्थितींमध्ये आवश्यक असतं, त्याच्यामध्येही याचा उपयोग होतो. आणि हे रिपोर्ट्स अचूक आणि तत्पर हे दोन्ही मिळू शकतात. ह्याच्यात मी म्हणेन की डॉक्टरांपेक्षा तंत्रज्ञानाचा सहभाग मोठा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मॅन्युअली जे आपण करू शकत नाही त्या मशीनच्या द्वारे आणि ज्याच्यात अचूकता आणि तत्परता आहे. म्हणून पण याच्यासाठी आपल्याकडे सगळ्यात मोठा अडथळा असतो की त्याच्या मागचं अर्थकारण. कारण की ह्याला लागणारा जो पैसा आहे म्हणा किंवा त्याची किंमत आहे त्याची अल्पशी किंमत का होईना रुग्णाला जास्त फीच्या स्वरूपात मोजावीच लागते त्याच्यामध्ये. आणि डॉक्टर, डायबेटीस म्हणजेच मधुमेह हा तर सर्वांच्या परिचयाचा आहेच, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? मधुमेह म्हणजे रक्तातली वाढीव साखर. एक रक्तातली साखरेचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक ठराविक प्रमाण ठरवून दिलेलं आहे की उपाशी पोटी 125च्या आतमध्ये पाहिजे, जेवणानंतरची 1.25च्या आतमध्ये पाहिजे. एक प्रत्येक लॅबनुसार काही आकडे जरी बदलत राहिले याच्यामधले तरी एक त्याचा मापदंड मी तुम्हाला थंब रूलच्या भाषेमध्ये सांगितला. तर हा मधुमेह 2 प्रकारचा असतो, टाईप 1 आणि टाईप 2. मी थोडं सखोल सांगतोय याच्यामध्ये. टाईप 1 हा लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळून येतो. तर मधुमेह मुख्यत्वे होतो कशामुळे, तर त्याच्या आधी आपण जे खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असे 3 आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे आधार घटक आणि पाणी हे असतं. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थांचं पचन झाल्यानंतर त्यातनं शेवटची शर्करा ग्लुकोजची निर्मिती होते आणि आपल्या पेशींचं आवडतं खाद्य असतं पहिलं ग्लुकोज. आणि या रक्तात वाहणाऱ्या ग्लुकोज साखरेला पेशीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी इन्शुलिनची आवश्यकता असते. आणि हे इन्शुलिन तयार होतं आपल्या पोटातल्या स्वादुपिंड ग्रंथीमध्ये. त्या स्वादुपिंड ग्रंथीमध्ये जर इन्शुलिनची निर्मिती कमी होत असेल किंवा होतच नसेल तर ही ग्लुकोजची वाढ अनियंत्रित रक्तातली साखर वाढत जाते. त्याच्यामध्ये रक्तातली साखर वाढली की ती लघवीद्वारे बाहेर फेकून दिली जाते, कारण की ती वापरली जात नाही, ती रक्तात साचून राहते पण शरीर ते जास्त वेळ साचून ठेवत नाही. पण लघवी वाटे जेव्हा ती बाहेर फेकून दिली जाते तेव्हा ते सोबत थोडंसं पाणी, थोडे क्षार असं घेऊनच बाहेर पडते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार तहान लागणे, लवकर लवकर भूक लागणे
आणि वारंवार लघवीला लागणे, लागणे. असे 3 त्रास सापडतात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि टाईप 2 जो म्हणतो आपण, तो थोड्या नंतरच्या वयोगटामध्ये सापडणारा आजार. दोन्ही आजारांची कारणमीमांसा सारखीच. बरोबर. टाईप 1 मध्ये हा थोडा अनुवंशिक किंवा ज्याच्यामध्ये इन्शुलिनची निर्मिती होतच नाही किंवा कमी प्रमाणात होते. टाईप 2 मध्ये इन्शुलिनची निर्मिती कमी होते आणि काही रुग्णांमध्ये इन्शुलिन निर्माण होतं पण ते काम करत नाही, शरीरातल्या पेशी त्याला जुमानत नाही. आणि हे जर असंच काही वर्षांसाठी चालू राहिलं तर याचे घातक परिणाम डोळ्याचा पडदा, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या, हृदय, मी तर म्हणून मधुमेह हा असा रोग आहे की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाला तो इजा पोचवू शकतो. आणि हे लक्षात जेव्हा येतं तेव्हा बराच उशीर होऊन गेलेला असतो. आणि तेव्हा मधुमेह किती ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला तरी ती जी इजा होऊन गेलेली आहे ती दुरुस्त करून मिळत नाही. आणि मधुमेहाच्या निदानासाठी आता आमच्या विषयामध्ये नुसतीच रक्तातली साखर तपासणी एवढ्यावरतीच हे थांबत नाही. आता ज्याला म्हणू की एखाद्या रुग्णाला मधुमेह आहे, तो आज माझ्याकडे रक्त तपासायला आला, आज ठरवून आलेला आहे तो की आज आपल्याला रक्त तपासायचं आहे, म्हणून तो गोळी घेतो, वेळेवरती जेवण करतो आणि त्याचे आकडे कागदांवरती छान छान येतात. तो खुश, त्याचा डॉक्टर खुश. परंतु हा किती बेशिस्त होता मधुमेही रुग्ण, किंवा गेल्या 3-4 महिन्यामध्ये ह्याच्या साखरेचं प्रगती पुस्तक काय होतं तर ते पण आपण ओळखू शकतो. त्याच्यासाठी ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन नावाची टेस्ट असते की लाल रक्तपेशींच्या पोटामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि लाल रक्तपेशीचं आयुष्य असतं 120 दिवस. ह्या साखरेचा थोडा अंश त्या हिमोग्लोबिनला चिटकत राहतो. तर त्याचं जर पर्सेंटेज काढलं तर गेल्या 120 दिवसात हा मधुमेह किती बेशिस्त वागला होता ते ओळखता येतं. बरोबर. त्याच्यानंतर इन्शुलिनच्या पातळ्या मोजता येतात. आणि मधुमेहामध्ये मूत्रपिंडाला सगळ्यात सुरुवातीला होणारी जी इजा आहे त्याच्यामध्ये अगदी अल्प प्रमाणामध्ये प्रथिनं जायला सुरुवात होते आणि त्या साध्या रुटीन तपासण्यांमध्ये ओळखू येत नाही. तर त्याच्यासाठी मायक्रो प्रोटीन नावाची टेस्ट आहे. या सगळ्या थोड्या महागड्या टेस्ट आहेत, परंतु या ज्यांच्यामध्ये अनियंत्रित मधुमेह आहे किंवा जो बेशिस्त मधुमेही आहे त्यांनी या वर्षातनं किमान एकदा तरी करून घेणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर, उपाशीपोटी केल्या जाणाऱ्या तपासण्या कोणत्या आहेत आणि त्या उपाशीपोटीच का कराव्या लागतात? आपण जे खातो किंवा पितो त्याच्यातला काही अंश आपल्या रक्तामध्ये ते ॲब्सॉर्ब झाल्यानंतर काही वेळासाठी तरी तो राहतो. आता आपल्याला उपाशी पोटीची साखर मोजायची तेव्हा चहा घेऊन, कॉफी घेऊन, बिस्किट घेऊन चालणार नाही. पण उपाशी पोटी येताना पाणी प्यायलेलं चालतं. काही रुग्ण तर अगदी म्हणजे रात्रीच्या जेवणापासून पाणी न पिता देखील येतात. असं नाही करायचं. उपाशी पोटी म्हटलं तर 8 ते 10 तासाचा उपाशी पोट असणं आवश्यक आहे. त्याला कारण काय की आम्ही रक्त गोठवून त्यातला जो लिक्विड द्रव पदार्थ आहे तो वेगळा करतो आणि त्याच्यातनं तपासण्या केल्या जातात. आता आपण जर काही खाऊन अथवा पिऊन आलो, पेय घेऊन आलो, तर त्यातला जो अन्न घटक किंवा हा शोषला गेलेला आहे तो काही टेस्टसाठी त्रासदायक ठरतो आणि त्याच्यात चुकीचे निष्कर्ष निघू शकतात. तर उपाशी पोटीची साखर आणि रक्तातल्या चरबीच्या घटकांसाठी म्हणजे लिपिड प्रोफाईल ज्याला आपण म्हणतो त्याच्या घटकांसाठी स्ट्रिक्टली 10 तासाचं तरी उपाशी असणं आवश्यक आहे. मग बाकीच्या सगळ्या उर्वरित टेस्टसाठी थोडं बहुत खाल्लेलं असलं तरी चालतं, त्यांनी फरक पडत नाही. डॉक्टर, मला सांगा की शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना जर आजार झाला तर त्यासाठी काही वेगवेगळ्या टेस्ट आहेत का? मी म्हणेन की यकृतासाठी, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट असं म्हणतो, म्हणजे जे यकृताच्या कार्याचे तुम्हाला बऱ्यापैकी मोजमाप देतं. त्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट म्हणजे मूत्रपिंडाशी संबंधित. अशा प्रत्येक अवयवाशी संबंधित काही ठराविक गोष्टी आहेत. आता यकृतामध्ये कावीळ आहे की नाही एवढं बघण्यासाठी केलं तर सिरम बिलिरुबिन लेवल, SGPT, SGOT नामक एन्झाईम्स, काविळीचा जंतू आहे का ब प्रकारचा वगैरे अशा 5-7 प्रकारच्या टेस्ट आल्या त्याच्यामध्ये. मूत्रपिंडाचं काम व्यवस्थित होतंय का नाही त्याच्यासाठी तुम्ही रक्तातलं जे अशुद्ध द्रव्य युरिया आणि क्रिएटिनिन ते जर नीट फेकलं जात असेल किडनीद्वारे तर त्याची रक्तातली पातळी योग्य राहते. तर तुम्ही रक्तातली पातळी युरिया क्रिएटिनिनची मोजली तरी किडनीचं कार्य व्यवस्थित चालू आहे
असा अंदाज बांधू शकता त्यामध्ये. बरोबर. अशा प्रकारच्या काही अवयवांसाठी काही ठराविक टेस्ट ज्या त्याच्या कार्याशी निगडीत असतात अशा करता येतात. आणि टीबी, कॅन्सर अशा आजारांसाठी कोणकोणत्या तपासण्या आहेत? टीबी आणि कॅन्सर. पण ह्या टीबीच्या रोग निदानासाठी रक्ताची तपासणी, त्यानंतर थुंकीची तपासणी आणि छातीचा एक्सरे हे एक ज्याला म्हणू की गोल्ड स्टँडर्ड प्रमाणे ह्या 3 तपासण्या तर त्याच्यामध्ये आहेतच. पण मला 2 गोष्टी याच्यावरती थोड्या प्रकर्षाने सांगाव्याशा वाटतात की थुंकीची तपासणी ही दरवेळेलाच तुम्हाला निदान किंवा निष्कर्ष देईल असं नाही. थुंकी ही सकाळी दात घासायच्या आधीची घशातनं खाकरून काढलेली साधारण पिवळसर किंवा हिरवट रंगाची जी थुंकी आहे त्याची तपासणी योग्य. खूपदा रुग्ण थुंकी म्हणून तोंडातली लाळ आणून देतात आणि त्यावेळेस चुकीचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळतो. अशा वेळेला लागोपाठ आजच्या सकाळचा, उद्याचा, परवाचा अशी थुंकीची तपासणी करून घ्यायला मुळीच हरकत नाही. आणि ह्याला आपण नॉन इन्व्हेसिव्ह इन्व्हेस्टिगेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण रुग्णाला टोचत नाही, शारीरिक मानसिक कुठलाही त्रास देत नाही, ज्याला सकाळी उठल्यानंतरची थुंकी फक्त लागोपाठ 2-3 दिवस तपासली पाहिजे. आता त्या थुंकीमधला खूप अल्पसा भाग ती स्लाइड बनवण्यासाठी वापरला जातो. तर तो खोटा निगेटिव्ह येऊ शकतो, म्हणजे रुग्णाला त्रास आहे पण टीबीचा जंतू स्लाइडमध्ये नाही दिसला असा रिपोर्ट येऊ शकतो. अशा वेळेला आता त्या जंतूंचे काही केमिकल विश्लेषण, ज्याला आपण PCR म्हणू, पॉलिमरेज चेन रिॲक्शन नावाची टेस्ट आहे, ज्याद्वारे एखाद दुसऱ्या जंतूची उपस्थिती पण ओळखता येते. पण ती खूप महागडी टेस्ट आहे. आणि डॉक्टर, आता सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे HIV, एड्स, तर याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? HIV शब्द उच्चारताच आधी जसं कुष्ठरोगाविषयीची एक लोकांची भावना असायची, तशी भावना आजही समाजामध्ये HIV शब्द उच्चारल्याबरोबर होते. HIV हे जंतूचं नाव आहे, रोगाचं नाही, हे मी सर्वात आधी स्पष्ट करू इच्छितो. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, हे त्या रोग जंतूचं नाव आणि त्याने होणाऱ्या रोगाचं नाव आहे एड्स, ऑटो इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम. अनैसर्गिक शरीर संबंधाने एकापेक्षा जास्त पार्टनरशी संबंध ठेवल्यामुळे, समलिंगी संबंधांमुळे, एका रुग्णाचं रक्त दुसऱ्या माणसाला दिल्यामुळे, अवयवदान ज्याला म्हणू आपण किडनी डोनेट करणे किंवा कॉर्निया डोनेट करणे, स्किन डोनेट करणे, आता अवयवदानाचं वीर्यदान, ह्या प्रकारे एका जिवंत माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे हा रोग पसरू शकतो. आणि गर्भवती महिलांमध्ये 1/3 ते 1/2 म्हणजे 33 ते 50% अशा गर्भवती महिलांना जन्मास येणाऱ्या बाळामध्ये ही HIV धोका आढळतो. आता HIV जंतू संसर्ग झाला म्हणजे त्या माणसाला एड्स झाला असं नाही. त्या माणसाच्या शरीरात HIV जंतू हजर आहे एवढाच या गोष्टीचा अर्थ आहे फक्त. आणि सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 2-3 महिन्यांमध्ये ज्या आपण साध्या तपासण्या करतो त्या पूर्णपणे निगेटिव्ह पण येऊ शकतात. कारण की आपण जे साध्या तपासण्यांमध्ये तपासतो ते त्या रोग जंतूंच्या विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी जाणून घेतो त्याच्यामध्ये. ह्या पिरियडला विंडो पिरियड म्हणतात. आणि ह्या विंडो पिरियडमध्ये साध्या तपासण्यांचे निष्कर्ष निगेटिव्ह येऊ शकतात, त्या रुग्णास त्रास असून देखील. आणि असे रुग्ण समाजासाठी जास्त घातक. अशा एखाद्या माणसाने रक्तदान केलं, लग्न केलं, बरोबर, तर त्याच्यापासून त्या महिलेला होऊ शकतो. रक्तदान केलं तर त्यांनी ज्या माणसाला त्याचं रक्त मिळालेलं आहे त्याला HIV होऊ शकतो. तर ह्या अशा कंडिशन्समध्ये काही रक्त तपासण्या आहेत ज्याच्यामध्ये त्या रोग जंतूंचा व्हायरल लोड म्हणतो आम्ही त्याला, पण ह्या तपासण्या सगळ्या काही हजार रुपयांमध्ये आहेत. आणि असा रुग्ण 10 ते 15 वर्षापर्यंत कुठलंही रोगाचं लक्षण न दाखवता व्यवस्थित जगू शकतो. ज्या वेळेस HIV जंतू आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी लागणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना पूर्णपणे निकामी करतं, त्यावेळेस एड्स नावाचा जो सगळ्या लक्षणांचा समूह आहे त्याला एड्स म्हणतात.
म्हणजे ज्याला म्हणून आपण रोगप्रतिकार शक्ती पूर्णपणे खलास नाहीशी होणे. होते. आणि डॉक्टर, रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी आपल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोणते कोणते कॉम्प्युटराइज्ड तंत्रज्ञान आलेलं आहे? मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी CBC म्हणजे ब्लड हो. सेल काउंटरची माहिती दिली होती. सांगितलं. तसेच बायोकेमिस्ट्री म्हणजे ज्या आपण आता बऱ्याचशा गोष्टींची नावं उच्चारली, शुगर लेवल, युरिया, क्रिएटिनिन, कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल, ह्या ज्या बायोकेमिकल टेस्ट आहेत ह्यासाठी करणाऱ्या लागणारी उपकरणे ती 2 गटात मोडतात. सेमी ऑटोमेटेड आणि कम्प्लिटली ऑटोमेटेड. सेमी ऑटोमेटेड मधलं जे कम्प्युटर तंत्रज्ञान असतं ते बाहेर तुम्ही काही गोष्टी हाताने करता आणि ती गोष्ट मशीनला दिल्यानंतर उर्वरित काम मशीन करतं. कम्प्लिटली ऑटोमेटेड म्हणजे निर्बुद्ध काम आहे. कम्प्लिटली ऑटोमेटेड मशीनला तुम्ही फक्त सॅम्पल द्यायचं, उरलेलं 100% काम तोच करतो. बरोबर. तर अशी बायोकेमिस्ट्रीसाठी सेल काउंटर तुम्हाला मी आधी सांगितलं, हे बायोकेमिस्ट्रीसाठी सांगितलं. आता आपण ज्याला म्हणू हार्मोन्स म्हणजे अंतःस्रावी ग्रंथीकडनं जी संप्रेरक निर्माण होतात त्यांच्या पातळ्या अतिसूक्ष्म असतात, म्हणजे मायक्रोग्राम, नॅनोग्राम, पिकोग्राम अशा. तर त्याच्यामधलं जे प्रिसिजन आहे, अचूकता, ही अशा कॉम्प्युटराइज स्वयंचलित मशीन्सद्वारे खूप उत्तम रिझल्ट्स यातनं मिळू शकतात. आणि जगभरातल्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या कंपनी नानाविध उपकरणं यांच्यासाठी बनवतात. धन्यवाद. रक्ताच्या तपासण्या करणं किती महत्वाचं आहे याबद्दल आज आपल्याला डॉक्टरांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली.